अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर पंचायत समिती आणि डॉर्फ केटल कंपनी तसंच सप्रेम आणि नवदृष्टी संस्थांच्या संयुक्त विद्यमानं एका गुंठ्यात 300 झाडांची लागवड करण्याचा मियावाकी प्रकल्प राबवण्यात आला। 50 गावातून लोकसहभागातून 95,000 झाडांची लागवड करण्यात आली आहे। हे या प्रकल्पाचं यश आहे। संगमनेर तालुक्यातील 147 गावांपैकी प्रमुख गावांसह निवडक 50 गावांमध्ये मियावाकी प्रकल्प राबवण्यात आलाय। अवघ्या एका गुंठ्यामध्ये 42 प्रकारची 300 झाडं लावण्यात आली आहेत। ही झाडं आता 5 ते 6 फूट उंच झाली आहेत। संगमनेरचे गटविकास अधिकारी अनिल नांडगे यांनी यामध्ये विशेष पुढाकार घेतलाय। जागतिक तापमानवाढ आणि हवामानातले विविध बदल यांचा परिणाम आता ग्रामीण भागामध्ये गाव पातळीवर तालुका पातळीवरही दिसताना आढळतो। यावर्षी संगमनेर तालुक्यामध्ये दीर्घकालीन सरासरीच्या फक्त 40% पाऊस पडला। यावरचं उत्तर म्हणून आम्ही विविध मियावाकी वृक्ष लागवड करण्याचा प्रयोग केला। तालुक्यामध्ये 50 ठिकाणी आपण अशी छोटी छोटी मियावाकी घनवन तयार केली। या वनांची आपण स्पर्धा घेत आहोत। 50 जी वनं तयार झाली त्यातल्या पहिल्या 3 सर्वोत्कृष्ट वनांना आपण बक्षीस देत आहोत। याचा उद्देश वृक्ष लागवडीप्रती जाणीव जागृती वाढावी हा होता। तालुक्यातील दुष्काळी भागातील तिगावमध्ये मायावाकीच्या पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात झाली। तिगावमधल्या विहिरींचं पुनरुज्जीवन करून ग्रामस्थांनी वृक्ष लागवड सुरू केली। सरपंच ज्ञानेश्वर सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तिगावनं मियावाकी प्रकल्पाचा आदर्श सगळ्यांसमोर अधिक चांगल्या पद्धतीने ठेवलेला आहे। प्रथम पायलट प्रोजेक्ट या तिगावमध्ये राबवला गेला मियावाकी जंगल या वृक्षांचा। याचा उद्देश असा का एका गुंठ्यामध्ये 300 झाडं म्हणजे घन जंगल टाईप असा आणि पर्यावरणाला पोषक असा हा उद्देश या मियावाकी जंगल कपचा आहे। डॉफ केटल जंगल कप या स्पर्धेच्या माध्यमातून प्रथम पुरस्कार 1 लाख, द्वितीय 75,000 तर तृतीय पुरस्कार 50,000 रुपयांचा पुरस्कार हे दिले जाणार आहेत। यासाठी जनजागृती करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचं सप्रेम संस्थेचे हिमांशु लोहकरे यांनी सांगितलं। इसमें जो मियावाकी हम लोग लगा रहे हैं इससे गांव का टेम्परेचर जो है वो 2% से कम होने वाला है। साथ ही साथ जो पक्षी है या जो पौधे हैं उसको जतन करने में इनकी मदद होने वाली है। याच मियावाकी प्रकल्पासाठी शासनाला आर्थिक भार अजिबातच पडणार नाहीये। याचं कारण असं की डॉफ केटल कंपनीच्या निधीतूनच ग्रामपंचायतींना मोठा आर्थिक लाभही मिळणार आहे। या मियावाकी प्रकल्पासाठी आपल्या गावामध्ये पूर्वी विहीर होती। त्या विहिरीचं पाणी आपण विहिरीचं पुनर्जीवन करून ती विहिरीचं पाणी आपण या मियावाकीला देतो आणि ह्या 1 गुंठ्यामध्ये 300 झाडं असल्याने कमी पाण्यावर आणि मियावाकीला याचा पाण्याचा फायदा होतो। सुदृढ पर्यावरणाच्या रक्षणामध्ये देशी वृक्षांचा सहभाग मोठा असतो। अशा प्रकारच्या प्रकल्पाच्या यशासाठी ग्रामस्थांचा सहभाग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। हा एक जपानी पद्धतीचा आगळा वेगळा जंगल वाढवण्याचा एक वेगळ्या पद्धतीचा प्रकल्प या ठिकाणी राबवलेला आहे। यामध्ये 1 वर्ष साधारणतः आमच्या मियावाकीला 1 वर्ष पूर्ण झालेला आहे आता आणि ह्या 1 वर्षामध्ये जवळपास 12 ते 15 फुटापर्यंत वृक्षांची उंची वाढलेली आहे। यामधून जवळपास 2,500 वृक्षांची लागण केलेली आहे। यामध्ये आंबा असेल, त्यानंतर चिंच असेल, अशा विविध प्रकारच्या 40 प्रकारचे झाडं इथं दिसतातच, पण इतरत्र पण मिळून आमचे 2,500 वृक्ष खूप चांगल्या पद्धतीने लागण झालेले आहे। विविध मूल्यांकनांवर आधारलेली देशात प्रथमच राबवली गेलेली जंगल कप 2023 ही स्पर्धा नाविन्यपूर्ण आहे। संगमनेर पंचायत समितीच्या माध्यमातून राबवलेला मियावाकी हा प्रकल्प राज्य तसंच देशातील गावांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी संजय कुमार पाठक, अहमदनगर।